नमस्कार मंडळी. तर चला, पहिलं तर गुड मॉर्निंग. सकाळचा नाश्ता बनवत आहे. तर इथे मी नाश्त्यासाठी डाळ खिचडी बनवत आहे. तर पहा, यासाठी मी इथे मिरची घेतलेली आहे हिरवी, जे आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. यानंतर मी कांदा घेत आहे. तर कांदा देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. पहा, या पद्धतीत कांदा चिरून घ्या, कारण कांदा कसं उभा चिरला तर त्याची वेगळीच चव लागते. अशा पद्धतीने चिरल्यास देखील वेगळी चव लागते. यासाठी या पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. तर यानंतर मी कोथिंबीर घेत आहे बारीक चिरून. पहा, यानंतर लसूण घेत आहे, तो देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. तर लसूण चिरून झाल्यानंतर आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती, जी की गरम झालेली आहे. इथं आपली कढई गरम झाल्यानंतर आपण यात 1 चमचा तूप घालणार आहोत. यानंतर जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर आपल्याला यात लसूण घालायचं आहे. पहा, तर जिरे छान तडतडू द्यायचे आहेत, मगच लसूण घालायचं आहे. यानंतर आपण यात थोडंसं हिंग घालणार आहोत. बारीक चिरलेली मिरची आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. याला आपण परतून घ्यायचं आहे थोडंसं. यानंतर आपल्याला यात हळद घालायची आहे. तर आपल्याला हे सर्व असं थोडंसंच परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर आपण याला छान असं फोडणी घालूयात. तर इथे मी तुरीची डाळ वापरत आहे. पहा, तर याची उकळी आली की आपल्याला यात पांढरा भात घालायचा आहे. तर डाळ व भात मी आधीच बनवून ठेवलेला होता. आपल्याला याला काही फोडणी वगैरे आधी देऊन ठेवायची नाही. आपल्याला डायरेक्ट ह्याचं सपक वरण व पांढरा भातच वापरायचा आहे यासाठी. तर पहा, इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणखीन. तर पाहायला आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पहा, आता आपली दाल खिचडी खाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.